तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। प्रत्येक वेळेस विषय काही ना काहीतरी नवीन असतो। ह्या वेळेस सुद्धा विषय एक नवीन घेऊन आलेलो आहे। एक असं गाव आहे ज्या गावामध्ये फक्त 7 ते 8च घर आहेत आणि एवढं घातक गाव आहे हे आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे नक्की गाव कसं आहे आणि ह्या गावातले जे गावकरी आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत आणि ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर बघूया नक्की गाव कसं आहे। तर मित्रांनो बघू शकता एक 5 ते 6 घर दिसत आहेत। तर मित्रांनो हेच ते गाव आहे वेळे मायनी। तर या गावात तुम्ही बघू शकता या पद्धतीमध्ये या ठिकाणी घर आहेत आणि तुम्ही अडचणीचा प्रवास बघू शकता। चारी साईडला डोंगर दिसत आहे आणि या डोंगरामध्येच हे गाव आहे वेळे मायनी। तर बघूया या गावकऱ्यांना बोलून गावकऱ्यांशी चर्चा करून नक्की गाव कसं आहे आणि गावाची अडचण किंवा गावाच्या समस्या नक्की कशा आहेत तर बघूया आपण। नमस्कार। हा नमस्कार। घरामध्ये कोण कोण आहे आपल्या? आय एम जोगस बायको आणि मी। तर कसं म्हणजे बस एक 5 मिनिटं तुम्ही हा बोलायचं का? नमस्कार दादा। नमस्कार। लाईटची सोय बी काय येतं कशी? लाईट काही नाही आम्हाला। आमच्या ह्याच्यावरती कोयना धरणात झाला 1962 साली बसणं आमच्याकडे लाईट नाही, रस्ता नाही, काही नाही, काहीच। नदीला पाणी वरती पाणी आहे पण पवनचक्कीचं ते गाळून जे पाणी पडतं खाली पवन टायर वगैरे धुतात ते सगळं पाणी येतं पाण्यात झऱ्यात त्या आणि झऱ्यातून पाणी आम्ही पितोय ते बी कसं डोक्यावरून आणतो खालना जाऊन ते पाणी पण वरचं होऊन पाणी पित नाही आणि पाणी काय पुढे येत नाही नळा पाईपलाईनचं। आणि तुम्ही काय करता? मी आता झाली मला 18 वर्षे झाली मी अंगणवाडीवरती आहे। आता इथं झाली 5 वर्ष 4थं वर्ष इथे येऊन झालं आम्हाला। तिथपासून काही मी खाली अंगणवाडीत जायला मला एकटीला जमतच नाही। शाळेत येण्या जाण्याचा प्रवास कसा आहे? किती लांबचं अंतर आहे किंवा काय? अहो इथून तर आता 3-4 किलोमीटर मला जायला लागतं जंगलातून। आता मी एकटी जाणार कशी? आणि मदतनीस असली आणि मी असले तरी दोघी पण जाऊ शकत नाही। गव अस्वली आणि एवढी छोटी पायवाट आहे तिथनं जाणार कशी मी? मग अचानक कधी असं झालंय का ज्यावेळेस तुम्ही चालत गेला अचानक आणि जाताना तुम्हाला एखादा प्राणी दिसलाय तो तुम्ही काय केलं नक्की तिथे गेल्यानंतर? हो झालं की 15 ऑगस्टच्या वेळेला आम्हाला तसंच झालं। आमच्या गावचं ते सर होते ते 15 ऑगस्टला आम्ही जमूनच गेलो। येता वेळी आम्ही पुढे आलो आणि ते आमच्या पाठनं आलेत। ते खालून वरती येताना वरून खाली मोठा गहू गेलेला दिसला त्यांना। तो बघूनच ते पडलं, जोरात पडलं ते इथून अगदी तिथपर्यंत अर्धा किलोमीटर ते एकदम पलटी घेत गेलं खाली ते। तुम्ही या ठिकाणी एवढा म्हणजे अडचणीचा प्रवास असून तुम्ही प्रवास करताय येताय जाताय मग तुम्हाला कधी असं वाटत नाही का की खूप भीती आहे तिथं नाही गेलं पाहिजे शाळेत किंवा काय? आता तर 3 वर्ष झालं माझ्या शाळेमध्ये झिरोपट आहे। इथं असं प्राणी हे असल्यामुळं आम्हाला पण जाता येत नाही, मुलांना शिक्षण नाही व्यवस्थित। आम्ही नाही गेलो तर त्यांना कोण शिकवणार? मग ती प्रत्येक आपली बाहेरगावी गेलीत मुलं घेऊन। म्हणजे आता नक्की कसं आता तुम्ही या ठिकाणी राहता एवढा अडचणीचा प्रवास आहे रस्ता जर बघितलं तर रस्ता पण दिसत नाही फक्त पावलवाट आहे आणि ती पण खूप धोकादायक आहे। तर तुम्ही नक्की प्रवास कसा करता? जर समजा कोण आजारी पडलं तर ती जास्त समजा आजारी पडलं आणि जास्त सिरियस असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव आला ते तुम्ही सांगा। आता काय नाही, आता तुम्हाला सांगते इथून वरती यायच्या आधी खाली मायनीमध्ये शाळा आहे तिथं माझं घर होतं आणि मी आजारी पडले। अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं आणि गावात माणसं नाहीत, माझे मिस्टर एकटंच होते। आता बोलवायचं कुणाला? इथून 2 किलोमीटरवरती गुरात गेलेल्या माणसांना बोलवलं आणि ते दोन्ही साईडला असं बांबू टाकलं, डालग्यात घातलं मला आणि वरती काचपठारासारखा सडा आहे ना आमचा त्याच्यावरती नेलं। म्हणजे जर तुम्हाला दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी तो दवाखाना इथं जवळपास नाही, तुम्हाला कमीत कमी अंतर जास्त पार करून तुम्हाला जायला लागते। मग तुमचा अनुभव काय आहे नक्की? त्यावेळेस जर तुम्ही जायचं म्हटलं तर तुम्हाला गाडी लगेच भेटते का थोडासा वेळ लागतो किंवा काय कसं काय ते? नाही, आम्हाला इथं वरती गाडी भेटली तर आम्हाला डायरेक्ट चाळकेवाडीशिवाय गाडीच नाही। इथून चाळकेवाडीपर्यंत चालत जायला लागतं। फक्त सकाळी 7ला आमच्या दूध गाडी येते सकाळी तेवढी आणि दुपारी 4ला। म्हणजे जरी तुम्ही इथनं खालनं घेऊन गेला डालग्यातनं त्यांना कासपठारच्या वरती तर तिथनं सुद्धा तुम्हाला चालत अंतर पास करून तिथनं गाड्यानं तुम्हाला न्यायला लागतं। मग भाजीपाला जर आणायचं म्हटलं तुम्हाला घरातला जर उदरनिर्वाह चालवायचं म्हटलं तर ते कसं चालतं किंवा काय? भाजीपाला काय दळण वळण काय असेल ते साताराशिवाय आम्हाला काहीच मार्केट भेटत नाही। म्हणजे तुम्हाला भाजी जर आणायचं असेल तर तुम्हाला सातारला जायला सातारलाच लागतं मार्केटला। आणि जर तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो घरचा कसं काय तुमचं चालतं घरचं आता उदरनिर्वाह? माझे मिस्टर तर सध्या मी एकटी घरात असते, हे प्राण्यांची भीती इथं आजूबाजूला 2-2 1-1 माणसं आहेत। मग मी एकटे असल्यामुळे हे कुठे जाऊ शकत नाही कामाला। मुलं माझी बाहेर गावाला शाळेला दोन्ही पण आहे, मी एकटी घरी आहे। मग माझ्या एकटीच्या 9,000मध्ये मी काय भागवणार? 2 मुलाचा खर्च भागवते, घरचं भागवते, सगळं माझं मी बघते, काय करणार मग? पण तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्ही इथं राहिलेला आहे हा एक घातक प्रवास आहे, या ठिकाणी आपण राहिलेलो आहे पण आपल्या मुलांची पण काहीतरी एक लाईफ व्हावी, त्यांचं सुद्धा काहीतरी एखादं करिअर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल पण या अडचणीचा प्रवास करत तुम्ही इथं राहताय असं आम्हाला वाटतंय म्हणून तर आम्ही एवढी छोटी मुलगी आमची 9 वर्षाची मुलगी असताना आम्ही 5वी बसनं सातारमध्ये पाठवली आणि मुलाला सुद्धा आम्ही 5वी बसनं बाहेर गावालाच आहे। आमच्याजवळ मुलगा नाही आमचा। चांगलं आमचं झालं असं
त्यांच्या पप्पाचं झालं असं त्यांचं होऊ नये म्हणून पुढं जाऊन काहीतरी त्यांनी करावं चांगलं यासाठी आम्ही बाहेरगावी पोरं घालवलीत आणि मी एकटी घरात राहते आता. गावाची लोकसंख्या किती असेल? गावात किती म्हणजे लोक किती आहेत गावात? आता तर आमच्या इथं राहायला किती 7 घरात माणसं आहेत. 7 मधली 2 पकडा 7 दोन्ही 14 लोक फक्त इथं आता राहिलाय. फक्त 14 लोकांचं हे गाव आहे. हा आणि तुम्ही ह्या गावात घर किती आहेत किंवा काय? घराशी आहेत 10-12 घर आहेत इथं आता सध्या. 10-12 घर आहेत. फक्त बांधून ठेवलीत, राहायला तिथं माणूस नाही. आणि जर यायचं म्हटलं तर हाच एकच रस्ता फक्त? हो एकच पायवाटा आम्हाला. पाऊल वाटेनच फक्त यायला लागतं, पाऊल दुसरा वाटत रस्ता कोणताच नाही. नाही रस्ता. लोकांनी घरं बांधत की भेटतात लोक खाली यायला. इथं रहिवासी लोक असून इथं लोक येतात भ्याला. इथं राहतात तुम्ही राहता इथं कशी काय? आम्ही कशी म्हणून राहू इथं? आम्ही काय म्हणून प्राण्यांचा ओव्हर मोठ्या ठिकाणामध्ये आहे. हा हो, जाम ठिकाणी. इथून आमच्या दाराच्या समोरनं गवं फिरतात रात्री. रात्रीचं कधी असं झालंय का तुम्ही घरामध्ये आणि घरामध्ये लाईट सुद्धा सोय नाही, मग अचानक एखादा प्राणी घराच्या समोर आलाय किंवा घराच्या पुढे आलाय, त्यातून गेलेलं नाही. मग तुम्ही काय केलं त्यावेळेस? आमची कोंबडी इथं झाकली होती हा. आणि इथून वाघानं इथनं आमच्या डालाखाली कोंबडा झाकलेला घेऊन गेला, कडाला खाली इथं वरती घेऊन गेला. आणि आमच्याकडे काही लाईट पण नव्हतं, काहीच नव्हतं काय नाही, बघायला. मोबाईलचं माध्यम कसं आहे? फोन लागतो किंवा रेंज आहे किंवा काय? काय नाही, रेंज आम्हाला रेंज नाही काय नाही, आम्हाला वरती जायला लागतं रेंजसाठी. फोन केला. फोन लावाय, कोण आजारी असू द्या, काही प्रॉब्लेम येऊ द्या, इथं अजिबात रेंज नाही आम्हाला. तर मित्रांनो, जशी आपण यांची माहिती घेतली तशीच आपण बऱ्याच गावातले जे गावकरी आहेत त्यांची पूर्ण माहिती घेणार. तर बघूया आपण पुढची माहिती. तर जशी आपण या गावातल्या गावकऱ्यांची माहिती घेतली तशीच आपण जे दादा आहेत त्यांची माहिती घेणार आहे की नक्की या ठिकाणी ते कसे प्रवास करतात आणि कसे राहतात. तर बघूया आपण या दादांच्याकडून. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही कसं राहता इथं? कोण कोण असतंय घरात? आम्ही 2च माणसं आहे. फक्त 2 जण राहता तुम्ही या ठिकाणी? हो, 2. आणि कसं राहता म्हणजे काय या ठिकाणी एवढा अडचणीचा प्रवास आहे आता काय? काय करायचं? कुठं जायचं? कुठं हे बाहेर जाण्यासारखा मार्ग आहे का? काय जागा पैसा आहे का? मग माणसून जागा घेऊन राहील असं तरी आहे का? इथं काय पैसा मिळतोय का? काय अन्न मिळतंय खायला का? काय मिळतंय? आपलं भाजी कोंडा हे राहणार काही भाजीपाला आणायचा आणि खायचा. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की बाबा अचानक आपण बाजारात जाऊन खरेदी करायची किंवा काही वस्तू आणायचे, ते आणू शकत नाही कारण परिस्थिती. कुठं महिन्यानं जर पैसा मुलांनी कुठं जर हॉटेलातल्या मुलांनी पैसे दिले तर जायचं महिन्यात आपला बाजार आणायचा पैसा तेवढेच. आणि हे राशन मिळतंय त्याचे दिवस काढायचे त्याच्यावर. आणि शेतीचं कसं आहे? शेती आहे का या शेती ठिकाणी? तर जनावर ठेवीतच नाहीत ना. गवा वाघ अस्वली काही रानडुकर काही ठेवीतच नाही केलं तर. म्हणजे जर शेती केली तुम्ही तर त्याचे म्हणजे जे काय लावलं असेल त्याचं नासधूस जास्त होते. नासधूस म्हणजे पारच खाऊन जाते ते. गव्हाला जर हाणाय गेला होता गहू ठेसकारून अंगावर येतो या मारायला. मग कोण बाहेर जात आहे कशाला? आणि पाणी बिणी काय? पाण्याची सोय बी काय? पाण्याची सोय म्हणजे नळ योजना नाहीये. आम्ही डोक्यावरून झऱ्याचं पाणी आणतो, झऱ्याचं. आणि झऱ्यानं पाणी आपलं भांडं एक आणायचं भरून आणि ते काही. आणि आता यात लाईटा सुद्धा लाईट नाही काय नाही. ग्रामपंचायत दिल्या त्या बंद आहेत, सगळ्या दिल्या होत्या त्या 2 वर्षांनी बंदच आहेत ते सुद्धा आणि जर चालू या नाही. जायचं म्हटलं तर एकच रस्ता आहे तुम्हाला, पाऊल वाटच फक्त. पाऊल वाट नुसतं या काड्यातनं खाली याचं नुसतं धरून वर जायचं नुसतं. म्हणजे पाऊल वाटेनच प्रवास करायचा. हो पाऊल वाटणच. आणि जर दळण आणायचं म्हटलं किंवा डोक्यावरच चाळक्यावाडी ठोसेघर हेच दळण. चाळकवर टोसे राशन मिळेल तेव्हा आपलं आणायचं दळून तिथं. तेवढंच घरात मग दुसरं काय आहे इथं. तर जशी आपण या दादांच्याकडून माहिती घेतली तसेच आपण गावातले जे गावकरी आहेत त्यांच्याकडून पण माहिती घेऊया. तर बघूया नक्की कसं गाव आहे ते. तर हे एक असं गाव आहे की या गावामध्ये फक्त 6-7 घरं आहेत आणि आपण बघितल्याप्रमाणे एकदम खूप धोकादायक प्रवास आहे आणि त्या ठिकाणी हे गावातले गावकरी आहेत ते राहत आहेत. तर आपण हा व्हिडिओ आणि हे जे गावाचं व्हिडिओ आहे हा आपण ब्लॉगिंगमधून दाखवायचा प्रयत्न करत आहे. तर बघूया आपण अजून गावातले जे गावकरी आहेत त्यांची माहिती बघूया नक्की कसा त्यांचा जीवन प्रवास चालतो. जर या गावातले गावकरी आहेत त्यांना जर या गावात म्हणजे त्यांच्या घरी जर यायचं असेल तर तुम्ही बघू शकता ती पाऊलवाट दिसत आहे, तो जो दगड दिसत आहे त्या ठिकाणावरून खाली चालत यायला लागतं. आणि जर वरनं पाय जर चुकून घसरला तर दरीमध्ये सुद्धा जाऊ शकतं. असं घातक लोकेशन आहे. तर आपण सांगण्यापेक्षा त्या गावातले जे गावकरी आहेत ते आपल्याला माहिती सांगणार आहेत. तर बघूया आपण नक्की गावाची माहिती. मित्रांनो या टाईपमध्ये अशा प्रकारचे घर आहेत. तुम्ही बघू शकता कौलारू. ह्या साईडला एक आपण घर बघू शकतो. हे जे जुन्या काळातलं घर आहे. साधारण किती सालचं घर असेल? 4 ते 5 वर्ष, 5 वर्षाचं घर आहे. पण तुम्ही बघू शकता पूर्ण जुन्या पद्धतीमध्ये घर हे बनवलेलं आहे. ह्या साईडला सारवलेलं दिसत आहे आणि वर जे दिसत आहे ते कौलारू आणि त्याच्यावरती भात्यानं आहे ते हातरलेलं आहे. तर याचं वैशिष्ट्य नक्की काय आहे? ही घर असं तुम्ही कौलं केले आहेत आणि त्याच्यावरती गवत टाकलेलं, नक्की कशासाठी काय केलं? उद्या वादळ पाऊस सुटतं ना त्या आम्हाला वादळ लय इथं पाऊस भयान धुगट
लय धुकं लय असतं त्यामुळं आम्हाला हे करावं लागतं थंडी लय पाऊस म्हणजे जर होते. या ठिकाणी वादळ किंवा हा. जर पाऊस आला तर त्याच्या ज्या संरक्षणासाठी हा म्हणजे आत हवा येऊ नये पाऊस आत येऊ नये कौलातनं म्हणून केलेलं आहे. आणि जे तुम्ही घर बांधलेलं आहे याच्यात मध्ये लाईट बिल काय सोय काय लाईटच नाही लाईटची सोय सुद्धा नाही काय आत नाही लाईटची. मग तुम्ही कसं राहता या ठिकाणी कोण कोण असतं घरात राहायला आपल्या राहायला आम्ही 2 जणांवर बघ. फक्त 2 जण या घरात तुम्ही हो, राहता हो. आणि जर अचानक समजा तुम्हाला फोन करायचा असेल किंवा काही जर पाहुण्यांचा म्हणा किंवा फोन यायचा असेल त्यांना संपर्क करायचा असेल तिथे वर जायला लागतं रस्त्यावर डांबर रोडवर. म्हणजे जो आम्ही आता त्यावरनं टेकाडीवर हा, तिथनं हा. खाली यायला लागतं हा तिथनं खाली यायला लागतं. आणि पाऊल वाट फक्त हीच आहे हीच. आणि त्या आजी दिसत आहेत त्या काय करत आहेत त्या ठिकाणी ते नाचणं काढतात म्हणजे नाचणी काढतात ते. जनावरांनी खाले ते राहिले ते आता हेच मागे लागले म्हणजे या ठिकाणी शेतीचं सुद्धा नुकसान आहे आणि लुस्कान शेतीचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे हो, आणि शेती काय असते ते या ठिकाणी शेती काय करतात शेती आता फक्त ते बघा गहू पुढे आहे हा. ना ती गेली वर्षी 10 पायल्या गहू टाकली त्यातलं एक पोतं बी नाही झालं ते कीड पडली आणि गवे भरली गव्याने सगळं रेकर चक करून टाकलं. मग गव्याचं संरक्षणासाठी काय म्हणजे नक्की गावाचं कसं आहे आता कसं आहे आमच्या मालकीमध्ये असतो ना हा. तर आम्हाला भरपाई काही भेटली असती आता मालकीमुळं नाही हा. ते फारी त्यामध्ये आहे आणि ते तुम्ही इथं या ठिकाणी तुम्ही राहता म्हणजे एवढ्या अडचणीचा प्रवास राहता तुम्हाला कधी असं वाटत नाही का की बाबा आपलं पण काहीतरी म्हणजे बदल व्हावा किंवा आयुष्य म्हणजे सुरळीत चालावं किंवा जे आपल्या ज्या गरजा आहेत त्या मिळावं आपल्याला असं तुम्हाला वाटतं मग आमचं म्हणणं कसं आहे की आम्हाला इथनं सरकारनं आम्हाला बाहेर काढावं ह्या वर्षीच काढायला पाहिजे शिमगा पोत आम्हाला बाहेर न्या पाहिजे ही जनावर एखादा घात झाला अस्वल येतं गवे येतं हा दिसली हाना गेलो तर अंगावर डायरेक्ट मला सुद्धा गव्हाने मारलेलं आहे ते फार येत्यानं दखल घेतली काय दिलं अहो ही मांडी एवढी सुजलेली इथनं दवाण्यात ते करोनात येणार मला होता त्यानं मला मी खासगीमध्ये हे प्रवास केला आणि तिथं मला त्यांनी सळलं केलं रेंजर साहेब होतं आलेलं पंचनामा करून गेलं तर काही 1700 रुपये खाली भेटले. आणि तुमचं कसं घराचा नक्की उदरनिर्वाह कसा चालतो किंवा काय कुटुंबाचा तुम्ही उदरनिर्वाह कसा चालवता आता शेती पण तुम्ही म्हणता शेती सुद्धा नुकसान होतं मग घर नुकसान कसं आता हे चालतं राशन मिळतंय ते जे 5 माणसाचं राशन भेटतं नुसतं 5 माणसं 1 महिन्याभर कसं काढणार म्हणजे जे राशन मिळतं त्याच्यावरती तुमचा घरचा उदरनिर्वाह चालतो होतो. तर मित्रांनो जशी माहिती आपण इथली घेतलेली आहे तशीच आपण गावातले जे गावकरी आहेत त्यांची सुद्धा माहिती घेणार आहे आणि हे जे गाव कसं आहे या गावाचा परिसर कसा आहे या गावात घरं कशी आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर बघूया आपण पुढचा प्रवास आपण बघू शकतो टाकीचं जे कंपाऊंड आहे ते दिलेलं आहे कारण या ठिकाणी जर प्राणी कोणता आला तर तो याच्या आत जाऊ नये आणि तो रानाचं नुकसान करू नये. तर हा दरवाजा त्यांनी तयार केला तर बघूया आपण अशा पद्धतीमध्ये दरवाजा आहे आणि शेती बघू शकता तुम्ही हा अशा पद्धतीमध्ये शेतीचा रान आहे या ठिकाणी आणि बघू शकता तुम्ही हे पूर्ण भरलं ना पाकच खाऊन जाणार. हे बघू शकता हे असं घर आहे या पद्धतीमध्ये हे सगळी घर इथं अशीच असतात का शेती सुद्धा बघू शकता तुम्ही शेतीचं रान आहे या ठिकाणी जंगल गावात घर काय कोण घरी अजून भेटेल काय तर आपल्याला हे आजी दिसलेले आहेत या आजींकडून आपण माहिती घेणार आहे तर बघूया आपण या आजींच्याकडून माहिती घेऊ. आजी नमस्कार. नमस्कार. तुम्ही कोण कोण इथं राहायला असता घरात म्हातारण दोघंच आम्ही. म्हणजे तुम्ही कसं राहता इथे या ठिकाणी आवड लाईट नाही का रस्ता नाही शेती आहे का दिसते का तुम्हाला बघा 8-6 महिन्याला आजारी देऊन म्हातारे दवाखान्यात गेलं काय दिसणं नाही इसरण डोळ्यानं दिसती धुगट आणि काय मिळणार राशन कुठं आणलं एवढं तर कुठे चाकवले म्हाताऱ्याला चालवते का मना चालवते हां असं तर काय काय शिवून पाहिजे असायचं आणि शेती काय म्हणजे इथं काय काय नाही शेती दिसते का माहिती शेती शेती नाही काय पहिलं आम्हाला शेती तर करायचं कशी तुम्ही याच घरात राहता ही घर एवढं घातलं की ते इथे येते राहतो इथंच राहता इथे येते आणि तुमचं कसं म्हणजे जर तुम्हाला भाजीपाला आणायचं म्हटलं तर तुम्ही कुठे जाता कुठे जाता असं कुठं वाटण पैसा आलं, पण- घरचे वाटण. ते वाटत म्हाताऱ्याला मग कुणी दरी जाण्याचं काय म्हणजे बाबांना जर वरण आणायचं म्हटलं तरी चालवत तुम्ही आणताना धरायचं ते आपलं पण पडलं आणि ते बी पडलं आणि ती कांटा यायची आणि लाकडं येणार तर भाडं येणार तर नाही तर काय व्हायना गॅस नाही कांत म्हणजे काय म्हटलं ती कांत म्हणजे रगात नाही म्हणलो काढू ते कांट त्याला म्हणायचं हा म्हणजे जी किडा असते जे पायाला लागल्यानंतर ते चावतात आणि ते रक्त बाहेर निघतं ते त्याला कांट म्हणतात त्याचं ते जास्त आहेत का या ठिकाणी भारी जास्त पावसात पाय भरून जाते ते हा. म्हणजे त्याचं काय आहे पण ते घातक आहे का कसं आहे काय नाही घात नाही पाहिजे आम्हाला चावते तर आम्हाला काय नाही रक्ते तर काय सुद्धा नाही चांगले होतो आम्ही हो घातक नाही कधी आणि कसं तुम्ही म्हणजे समजा आता तुम्हाला आजारी पडला तुम्ही हा. अचानक तर तुम्ही कुठं दवाखान्यात जाता इथं जवळ दवाखाना आहे? नाही साताऱ्याशिवाय नाही
सातारा दवाखान्यात जायला लागतं. सातारा मग कुठं म्हणजे हे सगळं भाग उठला गेला त्वचेवर जाऊ दवाखाना पण तिकडे तात्पुरतं कुठं आलं नाही तर नाही म्हातारे माणसाला चालवणं म्हणजे इथं कुठं तो दुधाची गाडी तेवढी येते वर कसाड्यावर तिथं नसतं गाडी नाही गोडं नाही काय नाही आणि याला पाऊल वाट एकच आहे. ती तेवढी तिकडं त्या वाटेची तिकडे होती ना वाट ती त्यांनी हे बाजूनं खणून केली म्हणून त्याचा दरडीत होती तिकडं. आणि तुमची मुलं काय करतात? मुलं बिलं? आमचं मुलं असंच आवं एक बारकं मुलगा जी आहे ते कुठं हमाली कामं कुठं काय तेव्हा ते पोट भरते ते पोरं शाळेला 2 आहेत खोटं बोलणे पोरं आहेत ते त्या गुणी उचलायच्या ह्याच्या शाळा ना इकडे काय नाही पोरं आडाने गुणी उचलायचं मिठाच्या वाळवच्या तेव्हा ते पोट भरायचं भाडं वाद द्यायचं 3000 पोलीस आणि आम्ही इथं 2 म्हातारे म्हणजे ते पण कामाला आहेत तिकडे बाहेर. ते आता तर हाय आपला पोटा आणि तुम्हाला जर त्यांचा फोन करायचा म्हटलं किंवा त्यांनी फोन केला तर ते तुम्हाला फोन रेंज येत असते का? नाही रीच कवा तरी अशी ना आली तर ती सुमन आहे ना ते मॅडम तिच्या फोनवर आली तर ती 10 दिवस बसली तरी म्हणजे पैसे आली म्हणजे बोलायचं. म्हणजे रेंज पण इथं एवढी पाहिजे अशी नाही नसते. नाही 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 म्हणजे रेंज साठी पण एक ठिकाण आहे त्या ठिकाणी जायला लागतं तेव्हा रेंज म्हणजे येते. ही धुगडूच तशी बसते ना पावसात या की तुम्हाला इथलं तुमच्या पुढ्यातलं मूल दिसणार नाही. म्हणजे दुकडचं प्रमाण पण या ठिकाणी जास्त आहे. खरी आणि तुम्ही म्हणजे कसं दुकड जर असलं तर तुम्हाला कसं कळतं घर कुठं आहे किंवा काय कसं आम्ही कळतं? कुठं जायचं राहतो इथे मरतो त्या झाडावर आणि वाढतो वाऱ्याची पावसाची. म्हणजे जर तुम्हाला दुकड जरी असलं तरी तुम्हाला रस्ता माहित पडलं रस्ता माहिती तुम्ही बोलणार कसं याचं काय करायचं तुम्हाला माहित पडलं असतं. आम्ही कसं जातोय मला दुखीत नाही बापून जात नाही चुकलो तर इकडे चुकलो तर गेलो कुठं कडे आली पुढं असं झालं. आणि जर आता आम्ही येताना बघितलं पावलं वाट ती एवढी डेंजर आहे की जर अचानक पाय जर घसरला तर खाली पडू शकतो डायरेक्ट. म्हातार माणसं टाकत आहे का आता हा? आणि या ठिकाणी प्राण्यांचं कसं आहे? तुम्ही कधी प्राणी बघितलाय का? की रानगावा म्हणतात ते गावा म्हणा बघितले. किंवा एखादा प्राणी असोल म्हणा आता आमच्या हे बघा होते वस्तू करून इथे येऊन गावा बसतो. गहू वस्तू मग तुम्हाला जर अचानक प्राणी दिसला तर तुम्ही काय करता? आम्ही घरातनं बाहेरून निघत नाही आपण हाळे त्याच्या मग एक दुसऱ्या रुपयाच्या मॅडमच्या पोरग्याने हेत उठवला येताना यातनं फिरती काय करायचं कुठे जायचं. तर मित्रांनो बघितल्याप्रमाणे या गावाची आपण जी व्हिडिओ आहे आणि जी ब्लॉगिंगमध्ये पूर्ण गावाची माहिती घेतली तशी आपण या आजींच्याकडून आणि बाबांच्याकडून माहिती घेणार आहे नक्की कसं गाव. तर नमस्कार. तर तुम्ही कसं राहता या ठिकाणी? कसं प्रवास करता काय तुम्ही? ह्या ठिकाणी आता जंगल एवढं वाढलंय ह्या ठिकाणी आम्ही अन्नी आम्हाला पोटाला भेटेना न तर जायचा रस्ता नाही. ते एखादे आजारी माणूस पडलं तर ह्यातनं जायची सोय नाही कुठली डॉक्टरची परिस्थिती नाही किंवा कुठलीही परिस्थिती इथं नाही. आम्ही काय खाऊन जगायचं तरी काय परिस्थिती. आणि जर तुम्ही राहायचं म्हटलं इथं समजा किती जण राहता या घरात तुम्ही? आम्ही आता ही 2 माणसं आहे मुलगा आहे एक मुलगी आहे ही आणि 3 माणसं आम्ही इथं राहतो. 3 मुलगा सातारमध्ये काम केल्याशिवाय तर आम्हाला खायला काय भेटणार आहे. आणि जर उदरनिर्वाह करायचं म्हटलं तर कसं चालतं तुमच्या घराचं? म्हणजे जर समजा तुमच्या घरात भाजीपाला आणायचं असेल म्हणा किंवा घर करता चालवायचं असेल घर करता कशावर चालतं? कशाचं चालवायचं. चटणी मिळाली तर मीठ भेटेना तेल भेटलं तर कांदा भेटेना. कशाची परिस्थिती इथं चालली काय खायचं आम्ही कसं जगायचा कसा हा परिवार आमचा चालायचा. म्हणजे आणि शेती तुमची कशी शेती काय? शेती भीती काही नाही आम्हाला अशी ह्याच्यासारी आम्ही येऊन शनी बसलेली आहे. आम्हाला इथं आणून इथं बसवले आमच्या जिमणी खचून गेल्या पाण्यात. परत ते आम्हाला आता जित्राव नाही काही नाही. आम्ही बिन अन्न पाणी खाता इथं कुठं तरी अशी किल्लून आणायचं आणि इथं कुठं खायचं. तो बी पैसा असला तर खायचं नाहीतर बिन पैशाचा कोण देतो आम्हाला जेवायला. आणि हे जे तुम्ही घर बनवलेलं आहे कौलाचं जे घर आहे हा. ज्या घरात तुम्ही राहता तर ह्या घरात अडचणीचा प्रवास दिसतो म्हणजे अडचण दिसते. तुम्ही कसं राहता? विच्चू काटा जर काय असेल आवा असणारच की पण कसं तरी दिवस काढायचं की इस्तूवर दिवस काढायचं. ते इस्तू करायचा त्याच्यावर आपली शेकोटी करायची त्याच्यावर जेवण बिवण कुठं भेटलं खायला तर त्याच्यावर पकवून जेवण खायचं. आणि अचानक असं कधी झालंय का की तुम्ही अचानक असं दारात बसलाय आणि बसल्यानंतर तुम्हाला अचानक प्राणी दिसलाय आणि त्यावेळेस प्राणी तुम्ही काय केलं? यातनं चालती ते प्राणी मग त्यावेळेस तुम्ही काय केलं? प्राणी काय दिसला. आता घरी पळायचं दरवाजा लावायचं आत बसायचं तिकडं लपून बसले ग दरवाजा इथं वाघ येतोय अस्वल येते गहू येतोय कसं जीवन जगवायचं आम्ही. एवढी आमची ही परिस्थिती असून आम्हाला यायला रस्ता नाही ना तर जायला रस्ता नाही. कशी आम्ही इथं जीवन जगवायचा. तर मित्रांनो जशी आपण ही माहिती घेतली प्रत्येक जे गावातले गावकरी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली तर ही माहिती घेऊन हा व्हिडिओ कसा झाला आहे तुम्ही बघा त्याच्यावरती कमेंट करा.